नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अशा प्रकारची ब्युटी सलोनचे इंस्टाग्राम पोस्ट कशी बनवायची हे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे आपल्याला एक व्हाईट कलरचं जे पेज आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे। इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पेज ओपन करायचं आहे आणि इथे आपल्याला सर्वात अगोदर बॅकग्राऊंडला मी डार्क कलर दिलेला आहे, ब्राऊन। अशा पद्धतीने मी हा कलर दिला। पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे, फोटोमध्ये यायचं आहे आणि इथे कॉस्मेटिक म्हणून सर्च करायचं आहे। बघा, आता फ्रीवाले पण कॉस्मेटिक भरपूर सारे आहे आणि प्रोवाले पण आहे, किंवा तुम्ही पिंटरेस्ट ॲपवरून पण कॉस्मेटिक म्हणून सर्च करून घेऊ शकता। बघा, आता मी इथे यामधलाच घेतला, कॅनवामधला, आणि याला थोडंसं असं ॲडजस्टमेंट करून आता इथे असा डॉटनी लावून घेते। बघू शकता मी कशा पद्धतीने लावत आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे। आता जो फोटो घेतलेला आहे त्याचं मला ट्रान्सपरन्सी अशी कमी करायची आहे। बघू शकता मी अशा पद्धतीने याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते 14 पर्यंत कमी करून घेतलेली आहे। आता पुन्हा मला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। फोटोमध्ये आलो आपण, तर इथे काय सर्च केलं आपण, ब्युटिफुल यंग वुमेन विथ ककंबर असं म्हणून सर्च केलं। आता इथे बघा, तुम्हाला जे म्हणजे काकडी घेऊन जे मुली आहेत त्या भरपूर साऱ्या अशा फोटो आहे यामध्ये। तर बघू शकता इथे तुम्हाला 2 सोबत मुली आहे किंवा एक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे यामध्ये तुम्हाला जे फोटो आहे ते मिळून जाईल। तर आपण इथे या पद्धतीचा जो फोटो आहे तो घेतलेला होता। एकच मुलगी होती, खूप छान होती। बघू शकता इथे तुम्हाला भरपूर सारे फोटो जे आहे ते येऊन जातात। आता याचं बॅकग्राऊंड काय करायचं, आपल्याला डिलीट करायचं आहे। तर मी इथे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करून घेतलेलं आहे। डिलीट केल्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण लावून घेतलं, किंवा तुम्ही असं पण लावू शकता। तर मी अशा पद्धतीने लावून घेते। बघू शकता इथे आता इथे आपलं जे टेक्स्ट वगैरे जे आहे ना, सर्व आपल्याला इथे रेडी पाहिजे, जे आपल्याला समोरच्या व्यक्तीने दिलेलं आहे ते। तर हे डेमो डिझाइन आहे। तर बघू शकता इथे मी सर्व ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे। तर इथे मी हा जो लोगो आहे त्यांचा हा कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। बघू शकता इथे मी याचा पेस्ट केलेला आहे। जर तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड जर कमी पाहिजे असेल, आता जो आपण फोटो घेतला आहे कॉस्मेटिकचा, तर इथे याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण पुन्हा असं कमी करू शकतो, अशा पद्धतीने कमी करू शकतो जास्त वाटत असेल तर। आता इथे बघा, मी हा सेंटरला ठेवलेला आहे यांचा लोगो वगैरे, आणि इथे माझं जेवढं काही टेक्स्ट आहे ते मी असं कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। आता इथे बघू शकता हा जो टेक्स्ट आहे ना आपण लिहिलेला, हा पूर्ण ब्लॅकमध्ये घेतलेला आहे। तर हा आपल्याला व्हाईट करायचा आहे, कारण आपण इथे बॅकग्राऊंड जे आहे ते डार्क घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे लाईट कलरचं घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण व्हाईट करून घेतलेलं आहे आणि याचा फॉन्ट वगैरे पण आपल्याला बदलायचा आहे। आता इथे बघा बुक नाव म्हणून लिहिलेलं आहे, हे पण आपल्याला तिथे लावून घ्यायचं आहे। सर्व आपण इथे लावून घेऊया। तर मी हे असं एकाखाली एक व्यवस्थित असं लावून घेते आणि त्याला छान असं डेकोरेट करते। तर बघू शकता आता इथे हा ॲड्रेस वगैरे जे आहे ते आपण सर्व इथे पेस्ट केलेला आहे। आता इथे ॲड्रेस जो आहे तो आपण असा पण ठेवू शकतो। आता इथे ॲड्रेस ठेवण्यासाठी आपल्याला पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि शेपमध्ये यायचं आहे। तर इथे आपल्याला एक बेसिक शेप घ्यायचा आहे, स्क्वेअर। तर मी हा स्क्वेअर जो आहे तो घेतलेला आहे, बघू शकता इथे, आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मोठा करून घ्यायचा आहे। बघा, आता इथे मी मोठा करत आहे। व्हाईट कलर द्यायचा आहे। व्हाईट कलर दिला की त्याला समोर ठेवायचं आहे। समोर ठेवल्यानंतर याची पोझिशन काय करायची आहे, ते जे टेक्स्ट आहे ना त्याला लेयर्समध्ये जाऊन टच करायचं आणि याची पोझिशन आपल्याला फॉरवर्ड करायची आहे। इथे मी आयकॉन वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे। बघा, आता मी हे सर्व आयकॉन्स वगैरे आहे ना, याचे कलर वगैरे जे आहे ते मी तुम्हाला डार्क करून दाखवते, कशा पद्धतीचे आपण इथे आयकॉन वापरलेले आहेत। अगोदर मी त्याला टच करते। आता इथे ग्रीन कलर आहे, तर इथे मला ग्रीन कलरच्या ऐवजी मला व्हाईट कलर पाहिजे, मी इथे व्हाईट कलर करते। बघा आता इथे, आणि जिथे व्हाईट कलर आहे तिथे मला ब्लॅक कलर पाहिजे, अशा पद्धतीने। आणि इथे पण एक लोकेशनचं लोगो हे लावलेलं आहे आपण आयकॉन। बघा, आता इथे लोकेशनचा आयकॉन दिसणार आहे, तर याला पूर्ण ब्लॅक करायचं, अशा पद्धतीने आपण इथे आयकॉन लावून घेतलेला आहे। आता हा ॲड्रेस काय करायचा, आपल्याला थोडासा मोठा करून असं पूर्ण व्हाईट कलरच्या पट्टीवर जो आहे तर ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल। आता तुम्ही हा ॲड्रेस एका साईडने पण ठेवू शकता। बघा, आता इथे अशा पद्धतीने पण ठेवू शकता, किंवा तुम्ही इकडून पण असा ठेवू शकता, अशा पद्धतीने पण करू शकता। बघा, आता इथे तर आपण इथे एका साईडने न ठेवता इथे सेंटरला ठेवणार आहे। तर मी या पद्धतीने ठेवलेला आहे। नाव आहे, तर यासाठी आपल्याला काय करायचं, हा शेप काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर याला काय करायचं, छोटं असं करून घ्यायचं आहे। छोटं केल्यानंतर याला राऊंडिंग करायचं आहे, कॉर्नरमध्ये यायचं, पूर्ण याला राऊंड करायचं। राऊंड केल्यानंतर बघा, आता इथे थोडं झूम करून दाखवते, आणि अशा पद्धतीने एक बटन तयार करून घ्यायचे आपल्याला। बघा, बुक नावचे एक बटन तयार करून घ्यायचे आपल्याला।
आता याची पोझिशन काय करायची आपल्याला बॅकवर्ड करायची. अशा पद्धतीने आपण हे बुक नाव जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि थोडंसं याची ॲडजस्टमेंट कमी करते आणि हा जो आहे ना बटन थोडासा छोटा करून घेते, असा व्यवस्थित असा लावून घेते. आणि हा मागचा जो बॅकग्राऊंड आहे आता आपण जो घेतलेला शेप तो आणि हे टेक्स्ट असं ग्रुप करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे छोटं करू शकतो. ही बटन पण आपण अशी छोटी करून इथे ठेवू शकतो. तर इथे मी एकाच साईडने ठेवते अशा पद्धतीने. आता ठेवल्यानंतर बघा आता इथे आपण हे सर्व लिहून घेतलेलं आहे. आता याला मला डॉट लावायचे आहे, तर पुन्हा मी बी फॉर्मॅटमध्ये आले आणि असं डॉट लावून घेतलं. आता हे डॉट लावल्यानंतर इथे बघा आपण याची ॲडव्हान्स सेटिंग केली आहे म्हणून आपल्याला असे डॉट आलेले आहे भरपूर सारे. तर यामध्ये काय करायचं आपल्याला असं टच करून बघा कट करून घ्यायचे आहे. ते पुन्हा इथे यायचं, पुन्हा इथे असं टच करायचं आणि कट करायचं. आता याऐवजी तुम्ही राईट टिक लावू शकता, वेगवेगळे कॉस्मेटिकचे ग्राफिक्स आहेत तिथं ते लावू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे पेज आहे माझं ब्लॅक कलर ते आणि हे जे हेडिंग आहे पूर्ण कॉपी करून इकडल्या पेजवर घेते, म्हणजे ते त्यांच्या शॉपचं नाव आहे ब्युटी सलून. तर आता इथे बघू शकता हे नाव लिहिल्यानंतर इथे असं आपल्याला मध्ये ठेवायचं आहे आणि हे जे लिहिलेलं आहे ना हे थोडंसं आपल्याला इकडे सरकवून घ्यायचं आहे आणि हे बुक नाव जे आहे ते हे पण इकडे सरकवायचं आहे. आता इथे बघा हे बुक नाव जे नाव आहे जे आपण इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ते आपण ब्रॉड पण करू शकतो आणि असं पण राहू देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे सिम्पल जी पोस्ट आहे पूर्ण डिटेल्समध्ये अशा पद्धतीने बनवायची पूर्ण बघितलेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा आता इथे अजून सुंदर करण्यासाठी आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे, बॉटॅनिकल म्हणून सर्च करायचं आहे. बघा आता बॉटॅनिकल म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे जे ग्राफिक्स आहे ते येऊन जातात. आता मी त्या फोटोमध्ये त्या पोस्टरमध्ये वेगळा वापरला होता, यामध्ये वेगळा वापरूया. तर बघू शकता आता इथे अशा पद्धतीचं आलेलं आहे आणि इथे बघा आता आपल्याला याचं जे कलर आहे तो व्हाईट करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता हे खूप असं म्हणजे बारीक आहे, तर याऐवजी तुम्ही दुसरं पण घेऊ शकता. बघा भरपूर सारे येऊन जातात, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकता. बघा आता तुम्ही या पद्धतीचं पण घेऊ शकता. तर आपण हा घेऊया आणि हा घेतल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने सर्कल करूया. आपण याला सर्कल केल्यानंतर इथे याला असं छोटं करूया आणि अगोदर याचा कलर जो आहे तो आपण व्हाईट करूया, जेणेकरून आपल्याला तो दिसणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी व्हाईट करते आणि पेज जे आहे ते थोडं झूम करून असं इथे लावून घेते. आता इथे मी हा अशा पद्धतीने लावला, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता, खूप छान असं दिसतो. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण आपली जे डिझाईन आहे सिंपल पद्धतीने ब्युटी सलूनची बनवलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे डाउनलोड कसं करायचं, तर वरती एक आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं, डाउनलोडवर जायचं आहे आणि पेज जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जर एकच पेज घेतलं असेल तर तुम्हाला पेज डाउनलोड करायचं म्हणजे पेज सिलेक्ट करायचं ऑप्शन येणार नाही. अशा पद्धतीने इथे डन करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा याला मी फॉन्ट कोणता दिलेला आहे, तर फॉन्टमध्ये आलेलो आहे आपण. फॉन्टमध्ये आल्यानंतर बघा इथे लोरा नावाचा जो फॉन्ट आहे मी तो दिलेला आहे याला आणि इथे ब्युटी सलूनला मी इथे हा फॉन्ट दिलेला आहे. अँटॉन नावाचा जो फॉन्ट आहे तो दिलेला आहे डार्कमध्ये. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे फॉन्ट आहे ते देऊ शकता आणि बाकीचे जे फॉन्ट आहे खालचे ते एकदम सिम्पल फॉन्ट आहे. आणि इथे बघू शकता आपण हे व्हाईट कलरचं जे स्ट्रिप लावलेलं आहे त्याच्यावर दिसण्यासाठी हा ॲड्रेस आपण ब्लॅक केलेला आहे. आणि हे जे आयकॉन आहे तुम्हाला कॉल आयकॉन, हे जे ग्राफिक्समध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे कॉल आयकॉन म्हणून. इथे बघू शकता तुम्ही असं सर्च केलं कॉल आयकॉन म्हणून तुम्हाला भरपूर सारे कॉल आयकॉन तुम्हाला फक्त आता हा जर घेतला तुम्ही तर इथे बघा हा ब्लॅकमध्ये आहे, तर तुम्हाला इथे हा जर व्हाईट कलरच्या याच्यावर घ्यायचं असेल तर तुम्हाला असंच ठेवायचं आहे आणि लाईट बॅकग्राऊंड असेल तर डार्क ठेवा आणि डार्क बॅकग्राऊंड असेल तर लाईट ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. तर बघू शकता आता इथे पुन्हा तर तुम्हाला दुसरे असे जे आयकॉन आहे मिळून जाईल तुम्हाला. आता इथे कॉल आयकॉन बघितला आपण, आता इथे लोकेशन आयकॉन म्हणून जरी सर्च केलं ना तुम्ही तर लोकेशन आयकॉन जे आहे तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता इथे. आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे, सर्कल पद्धतीचं पाहिजे की तुम्हाला सिंपल पद्धतीचं पाहिजे, त्या पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा कलर वगैरे पण बदलू शकता. अशा पद्धतीने आपण ही बनवलेली आहे सिंपलमध्ये इंस्टाग्राम पोस्ट. आता इथे आपण हे सिंपल पद्धतीने जे बॅकग्राऊंडचा कलर वगैरे आहे तो घेतलेला आहे कारण आपल्याला इथे सिंपल पद्धतीची बनवायची आहे. ज्याने आता तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी हे बनवायची असेल पोस्ट वगैरे तर त्याचा जर कलर घ्यायचा असेल, कोणता फोटो वापरलेला आहे तुम्ही या पोस्टमध्ये त्या फोटोनुसार तुम्ही ते बॅकग्राऊंडचे कलर वगैरे तुम्ही मॅचिंग घेऊ शकता. त्यानुसार आपला जो पोस्टर आहे छान पद्धतीने दिसणार आहे. बघा आता इथे वरती एक डाउनलोडचा आयकॉन दिलेला आहे, डाउनलोडच्या आयकॉनवर असं टच करायचं आहे, डाउनलोडमध्ये यायचं आहे आणि पेज PNG मध्ये घ्यायचं आहे आणि इथे बघा आपलं पेज 1 नंबरचं आहे, डन करायचं आणि डाउनलोड करायचं. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.